तर व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान पार पाडला जाईल। सामना मात्र मैदानामध्ये कंटिन्यू चालू राहील। तर व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान पार पाडला जाईल। आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे। तर व्यासपीठावरती मी सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय खैरवाडी गावचे माजी सरपंच अनंत शेठ खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेश शेठ मात्रे या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी फार मोलाचं सहकार्य लाभलं गेलं। या स्पर्धेमध्ये मात्र त्यांची उपस्थित राहिले गेले। या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। मात्र व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान केला जातोय माननीय श्री रमेश शेठ मात्रे यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। मायेचे उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। तसेच रायगड ठाण्यामध्ये ज्यांना कमी वयामध्ये गोल्डमॅन होण्याचं भाग्य लाभलं गेलं, पिसर गावाची आन बान शान माननीय श्री किरीशभाई मात्रे या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। मी आमंत्रित करतोय खैरवाडी गावचे माजी सरपंच अनंतजी खैर यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जातो मैदानामध्ये आपण पाहू शकाल। ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलं, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल। साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेन। या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात। आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि जे वागेश्वर खैरवाडीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। तर घेऊन जातोय मैदानामध्ये सामना रंगला जातोय। एका बाजूला मलंगड कोपरेचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पनवेल विभागातील वाघेरा संघ आपण पाहतोय। सलामीची जोडी अरुण आणि आकाश कमालीचा फटका खेळून काढला जातोय। पाहावं लागेल लॉंगॉनला क्लिअर करत हा येतोय बिग हिट 6 धावांसाठी पहिला उत्तुंग षटकार। या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना सूरज हा गोलंदाज ट्रॅकवरती अद्यापपर्यंत सुरुवातीच्या 3 चेंडू कमालीची गोलंदाज दाखवली होती, मात्र त्यानंतर चौथ्या चेंडूवरती प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं आणि कमालीचा फटका लॉंगॉनला क्लिअर करत 6 धावांसाठी ठोकलेला दमदार षटकार। या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले। अद्यापही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये पहिल्या षटकातील। पाहावं लागेल कशा प्रकारे खेळ केला जाईल मैदानामध्ये। खैरवाडीचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्सला विनंती असेल त्वरित मैदानात ताबा घ्यायचा आहे। तर या स्पर्धेमधून मात्र निरोप घेत असताना गोल्डन मॅन क्रिशभाई मात्रे तसेच त्यांचे पिताश्री रमेश शेठ मात्रे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून लाख लाख आभार असतील। आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि या स्पर्धेला मात्र सहकार्य केलं, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील। तसेच सन्माननीय बाळूजी गडगे या साहेबांनी सुद्धा या स्पर्धेमधून रजा घेतलात, त्यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील आपण पाहू शकाल। कमालीचा खेळ रंगला जातोय मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला वाघेरा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मलंगड कोपऱ्याचवाडी संघाला आपण पाहतोय। उर्वरित 4 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय। आपण पाहतोय 7 धावा धावपुस्तकावरती। मात्र या स्पर्धेतून निरोप घेत असताना आपण पाहू शकाल पिसारवे गावचे गोल्डन मॅन क्रिशभाई मात्रे या स्पर्धेतून मात्र निरोप घेत असताना आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं योगदान लाभलं गेलं। खैरवाडी संघाला आपण पाहतोय तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलं गेलं। मात्र गोल्डन मॅन असल्या कारणास्तव मात्र जास्त वेळ देऊ शकले नाही या स्पर्धेमध्ये। मात्र या स्पर्धेमध्ये त्यांनी हजेरी लावली, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील। जशी सुरुवात होईल सामन्याला आपल्या समोर मायक्रोफोनवरती जोडले जातील प्रकाश भगत द वॉइस ऑफ छोटी करमैल। थँक्यू सो मच।
तर थँक्यू सो मच स्वप्नीलचा आवाज ऐकायला भेटला. विचार केला तर दुसरा सामना झाला होता. वागेश्वर घरचा संघ होता तर चांगला खेळ दाखवला आणि परास्त केले टीमला. गाडशिवर संघाला कमालीचा फटका पाहू शकाल. कव्हरच्या डोक्यावरनं पाठवला सीमा पार. हा येतोय उत्तुंग षटकार. तर खेरवाडी गावचे माजी सरपंच माननीय श्री अनंत शेठ खैर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लागले गेले. ते सुद्धा या स्पर्धेतून निरोप घेतात. त्यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील. फोटो प्रकाशजी बघा त्यांच्या जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये पाहू शकाल. विचार केला 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकले. या डावखुरीचा फलंदाजांचा विचार केला आकाशच्या बॅट मधला कमालीची फटकेबाजी पाहायला. सूरजला इथं प्रेशर असणार आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा मारा केला आहे. विचार केला चांगला कमबॅक पाहायला मिळाला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सहज रीतीने कंप्लीट झाली आहे. तर आगमन झाले आपण पाहू शकाल मालडुंगे विभागातील दोधानी गावातील एक चांगला समालोचक शांतारामजी उघडे या साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तसेच नानोजी सांबरे यांना सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्याही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पहिलं षटक समाप्त झालंय. प्रगतीपथावरती पहिल्या षटकामध्ये तब्बल धावपलकावरती धावा पाहू शकाल. टोटल धावसंख्या मलंगड संघाची 15 धावसंख्या. यस टाइम अलर्ट असणार आहे बघा. वाघेरा टीमला सुद्धा गोलंदाज पाहू शकाल प्रवीण. वाघेरा संघाचा विचार केला प्रगतीपथावर. दुसरं षटक सांगी कोट्यामधलं वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यामध्ये दुसरं षटक पाहू शकाल. स्लोवर पदी चेंडू फेकला गेला. लेग कडर चेंडूची सांगता गेले. यात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पाहिजे. विचार केला पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर सूरजनं चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. प्रवीण या गोलंदाजा विचार केला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने पाहत असतोय. वाघेरा संघ देखील विचार केला जवळपास 2020-21 मध्ये भन्नाट फॉर्ममध्ये होता. मात्र या 22-23 पर्वामध्ये थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. विचार केला वाघेरा संघ पाहू शकाल. ब्लॉक हॉलचा मारा पुन्हा एकदा स्लोवर पदीजरिता चेंडू फेकला गेला होता. डीप स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल सहज प्राधान्य देत असताना विचार केला अक्काच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले होते पाठच्या षटकामध्ये आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या होत्या. सूरज या गोलंदाजाने दुसऱ्या षटकामध्ये फार चांगला कमबॅक पाहायला मिळते. प्रवीणच्या माध्यमातून पहिला चेंडू सूर्य एक डॉट चेंडू फेकला. त्याचनंतर एक सिंगल आले डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये. आता इथून विचार केला आकाशसारखा विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईकवरती आलाय. आकाशचा विचार केला चांगला आक्रमक फलंदाज पाहू शकाल. मलंगडचा संघाचा जर विचार केला चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिले जाते. दोन चेंडू सामना फिनिश झाला. आकाश ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा बॅटच्या रेडर मेरे याच वेळी लॉंग ऑफ रिजनच्या वरतून ठोकलाय. येतोय उत्तुंग षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. आकाशच्या बॅटमधनं आलेला तिसरा षटकार. यात 6 धावेच्या मदतीने धावपलकावरती धाव पाहू शकाल. मलंगड संघ खेळ करत असताना तब्बल बिनबाद 22 धावसंख्या. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये बघा. सुरेख गोलंदाजी केली होती प्रवीणनं. 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. मात्र तिसऱ्या चेंडूवरती काय समाचार घेतला गेला. आठ चेंडू सामना केलाय. जवळपास एकट्याच्या तब्बल 24 धावा तब्बल 22 धावा सॉरी. तर नक्कीच चांगली फटकेबाजी दाखवली. अद्यापर्यंत एक सिंगल आली आहे. थोडंसं कमबॅक पाहायला मिळतंय. तोपर्यंत कव्हरच्या क्षेत्ररक्षणचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सहजरीतीने झाले गेले. आजच्या दिवसामधला तिसरा चालू सामना पाहतोय आपण. वाघेरा त्याच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ पाहू शकाल. फलंदाजी करत असताना मलंगड संघ पाहू शकाल. चांगली फटकेबाजी झाली. अद्यापर्यंत दुसरे षटक प्रगतीपथावरती असून धावपलकावरती धावा तब्बल 23 धावा लागल्या गेल्या. लोवर फुल टच चेंडू चांगली गोलंदाजी तितकं खराब क्षेत्ररक्षण. रनआउटची चान्स. तोपर्यंत रनआउटची चान्स गमावणार नाहीये. आणि पहिला हादरा लागलाय मलंगड टीमला. अरुण होते बाद. सॉरी. दोन्ही खेळाडूला क्रीज सोडणं फार महत्त्वाचं असेल बघा. पुन्हा एकदा सांगतोय. तर कुठली धाव नाहीये. डॉट चेंडू सांगता झाले. चांगले कमबॅक पाहायला मिळाले.
या षटकामधला विचार केला तर अद्यापर्यंत एकच चेंडू सामना बाकी असणार. या दुसऱ्या षटकामध्ये फार चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. फक्त 9 धावा खर्च केल्या प्रवीण या गोलंदाज. एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. आकाशला नॉन स्ट्राईकला ठेवला तितका चांगला फायदा असणार. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक असणार. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय आकाश आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. सहजरीतीने 2 धावा कंप्लीट झाल्या. दुसरे देखील षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहू शकाल. मलंगड संघ खेळ करत असताना तब्बल बिनबाद 25 धावसंख्या. दोन षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धाव पाहू शकाल. तब्बल बिनबाद मलंगड संघाची टोटल धावसंख्या 25. पिंटूला पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. तिसरा वैयक्तिक पहिल्या सांगी कोट्यामध्ये तिसरे षटक घेऊन आलाय. पिंटूला पाहू शकाल ऑन स्ट्राईकवरती ज्याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहिली गेली. जवळपास पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले, त्यासने दुसऱ्या षटकामध्ये देखील 1 षटकार ठोकला. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज, खूप मोठी विकेट, गोल्डन विकेट म्हटली जाईल, ज्या फलंदाजानं वर्चस्व निर्माण केलं होतं या खेळपट्टीवरती पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये. त्याच खेळाडूला बाद करण्यात यश आला. पहिल्या चेंडूवरती पिंटून आपले विकेट मिळवले आणि बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागला मलंगड टीमला. आकाशचा खेळीपारीचा अंत होत आहे आणि लागलेला पहिला धक्का मलंगड टीमला. नवीन फलंदाज वन डाऊनसाठी रवाना होत आहे. किरणला पाहू शकाल ऑन स्ट्राईकवरती येईल तोपर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटक चालू असताना पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केली आपल्या नावावरती पिंटू या गोलंदाजानं. चला सामना सुरू करा लगेच. विचार केला टाइम अलर्ट असणाऱ्या दोन्ही टीमला. ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये उचलाल त्यावेळी तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. दोन्ही संघाला पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय. विचार केला भरपूर फार मोठी स्पर्धा मोठी आहे. विचार केला जय वागीश 11 क्रिकेट संघ खैरवाडच्या माध्यमातून आजच्या स्पर्धेमध्ये तब्बल शेवटचा दिवस पाहता. शेवटच्या लॉसमधला विचार केला तर आजचा लॉस असणार आहे. चांगली गोलंदाजी पाहू शकाल. पुन्हा एकदा ऑफस्टनवरती चेंडू फेकला होता. फार तेज तरार चेंडू फेकला गेला होता आणि थोडसा बॅटकडनं एक इनसाइड एज लागून थोडेसे कनावे 1 धावेच्या मदतीने धावपलकावरती धाव पाहू शकाल. तब्बल 1 गडी वाजताना तब्बल 26 धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच नंतर 1 सिंगल आले. फार चांगली गोलंदाजी पाहू शकाल पिंटूच्या माध्यमातून पाहायला मिळते वाघेरा संघाच्या. जबरदस्त गोलंदाजी. सलग तिसरा डॉट चेंडू फेकला गेलाय. 2 डॉट चेंडू फेकले गेले. या षटकाचा जर विचार केला निर्णायक षटक फेकण्याचं काम करतो की काय. या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवणं खूप महत्त्वाचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्याचनंतर कमबॅक थोडासा पाहायला मिळाला. 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण या गोलंदाजाने खर्च केला. त्याचनंतर पिंटूनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सलग तिसरा डॉट चेंडू या षटकामधला. लाजवाब गोलंदाजी पाहू शकाल. निर्णायक षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या त्या धावा बनवू देत नाहीये. ऑन स्ट्राईकवरती पाहू शकाल नवीन फलंदाज पाहू शकाल अरुण. सलामीला आलेला फलंदाज अरुणला शांत ठेवण्याचं काम केलंय बघा. चांगली गोलंदाजी पाहू शकाल खेळपट्टीवरती वाघेरा संघाच्या पिंटूची माध्यमातून पाहायला मिळते. उरलेल्या 2 चेंडूवरती एखादा समाचार घ्यावा. एखादा चेंडू प्रति अल्ला करावा लागेल. जबरदस्त फटका लॉंगनच्या वरतून खेचलाय. तडाखा पाहायला मिळाला. अरुणच्या बॅटमध्ये आलेला जबरदस्त फटका. मिळतील 6 धावा. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता आणि पूर्णपणे फायदा उचलला अरुण या फलंदाजानं आणि लॉंगनच्या वरतून तडाखा पाहायला मिळाला आणि 6 धावांसाठी चेंडू रवाना झाला. 6 धावेच्या मदतीने धावपलकावरती धाव पाहू शकाल. मलंगड संघाची टोटल धावसंख्या 32. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू फार चांगली गोलंदाजी केली होती. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. मात्र 5व्या चेंडूवरती काय तडाखा पाहायला मिळाला. जबरदस्त फटका. शॉर्ट ऑफ वरती पुन्हा एकदा पूल केलाय. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये पॉइंटिंग रिजन मध्ये. जोमाला पाहू शकाल कुठली गलती होणार नाहीये जोमाकडनं आणि लागलेला दुसरा धक्का म्हणजे सलामीची जोडी रवाना होते मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये बिग विकेट मैदानाच्या बाहेर काढून देण्याचं काम केलं पिंटू या गोलंदाजानं. तिसरे देखील षटक समाप्तीनंतर धावपलकावरती धाव पाहू शकाल. स्थिर 32 धावा. 2 विकेट मलंगड टीमचा. शेवटचं षटक स्लॉगवरचा अंतिम षटक. चला वाघेरा
संघाला विनंती करते टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये. आयोजकांना थोडंसं आजच्या दिवशी सहकार्य करायचं बघा. शेवटच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळेवरती सामने होतील तर आपला फायदा आहे. याच नंतर सामना होईल. तर याच नंतर सामना होईल. जय वाघोबा धामणी संघ त्यांच्या विरोधात संघ खेळेल भास्कर 11 धोधानी संघ पाहू शकाल. तर दोन्ही संघाने विनंती करते आपला संगणक पाठवायचा आहे. तुमचा टॉस केला जाईल. याच नंतर सामना होईल. चौथा सामना प्रेक्षकांच्या भेटीला याच सामन्यानंतर नवीन गोलंदाज स्लॉगवरचा अंतिम षटक पाहू शकाल. सोनू 2 धक्के लागले मलंगड टीमला. धावपलकावरती धावा पाहू शकाल. 3 षटक समाप्तीनंतर 32 धावा. धावपलकावरती सोनू ऑन सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती पटका पुन्हा एकदा बसला गेला बॅटचा इनसाइड एज आणि स्लीप गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लागलेला तिसरा धक्का मलंगड टीमला. सर्वात प्रमुख खेळाडू बाद होते. किरणला परतावं लागलं. काही करता आलं नाही किरण या फलंदाजाला आणि आपली विकेट सोडली गेली मैदानाच्या बाहेर. लागलेला तिसरा धक्का मलंगड टीमला 32 धावसंख्येवरती. तिसरा हादरा लागलाय मलंगड टीमला. विचार केला 32 धावसंख्या. धावपलकावरती 3 षटक समाप्तीनंतर आता उरलेल्या 5 चेंडूचा सामना बाकी असणे या स्लॉगवर अंतिम षटकामधला. सोनूचं कौतुक करावं लागलं. पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केली आपल्या संघासाठी. विचार केला तर पिंटूने देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पिंटूच्या माध्यमातून एक षटकार खाल्याचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. फक्त 7 धावा आणि 2 विकेट मिळवली आपल्या गोलंदाजी करत असताना पिंटू या गोलंदाजानं. चांगला कमबॅक पाहायला मिळाला वाघेरा टीमच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईकवरती पाहू शकाल. नवीन फलंदाज भरतला पाहू शकाल. पटका पसला गेला. भरपूर मोठी गॅप लॉंग ऑनच्या वरतून जाईल सीमा पार. येतोय जबरदस्त चौकार. 1 बाउंस सीमा पार आलेला पहिला चौकार भरतच्या बॅटमधनं. या चौकारात सय्यने धावपलकावरती धावा पाहू शकाल. मलंगड टीमची तब्बल 36 धावा 3 गडी बाद असताना. लॉंग ऑन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल चेंडू केला होता. 4 धावा मिळाल्या. भरत या फलंदाजाला चांगली फटकेबाजी दाखवावी लागेल. सोनूला इथून चांगला कमबॅक करणं खूप महत्त्वाचं असेल. शॉर्ट ऑफ डिवरती पूल करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलने प्राधान्य देण्याचं काम केलंय. तब्बल धावपलकावरती 1 धावीच्या मदतीत तब्बल 37 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या मलंगड टीमच्या. आता उरलेल्या 3 चेंडू सामना बाकी पहिल्या 17 मधला. चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळाला. थोडंसं गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतं सोनूच्या. विचार केला चांगला संघ देखील असणार वाघेरा संघ तितका चांगला मलंगड संघ देखील. दोन्ही संघ ताकदवर असणारा खेळपट्टीवरती पाहू शकाल. तिसरा सामना आजच्या दिवसामधला. याच नंतर भास्कर 11 धोधाणी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ जय वाघोबा धामणी संघ पाहायला मिळेल. चौथा चेंडू आगली पेशकश जबरदस्त पटका. तोपर्यंत टायमिंग करता आला नाहीये. पांडिक रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत फंबलिंग पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून. 1 धाव सहजरीतीने फेकी करा पाहायला मिळाली. बॅकअप राहिला नाहीये आणि इथे 2 धाव होते तिथे 3 धावा खर्च केल्या. खराब पैकी पाहायला मिळाली जोमाच्या माध्यमातून आणि इथे 2 धाव होते तिथे 3 धावा खर्च केल्या. 3 धावेच्या मध्ये धावपलकावरती धावा 40 रन्स कंप्लीट मलंगड टीमच्या. लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या चेंडूवरती 3 धावा आल्या. चांगला फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र चांगला प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये फलंदाजाला. ऑन स्ट्राईक वरती भरतच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये उरलेल्या 2 चेंडू सामना बाकी पहिल्या 17 मधला. सोनूना उलट चेंडूवरती समाचार घेता आला नाहीये. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 1 धाव 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या. वारंवार चुका पाहायला मिळतात वाघेरा टीमच्या. शेवटच्या षटकामध्ये फार चुका पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत विचार केला क्षेत्ररक्षणामध्ये जोमाच्या माध्यमातून चुका पाहायला मिळाल्या. 2 धावा तिथे 3 धावा खर्च केल्या पैकी खराब पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मिड विकेट रिजन मध्ये 5व्या चेंडूवरती देखील खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 2 धावा वारंवार घेण्याचा प्रयत्न करतो भरत. आपल्या पुढे स्ट्राईक ठेवण्याचं काम करते. तब्बल 42 धावा धावपलकावरती लागल्या. एखादा मोठा फटका यावा लागेल या शेवटच्या चेंडूवरती. भरत या फलंदाजाला एखादा मोठा खेचणं फार महत्वाचं असेल.
शॉर्ट ऑफ डिलिव्हरी पूल केला, पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेमध्ये शतरक्षक असणार, तोपर्यंत शतरकाच्या आवाकाच्या वरतून जाईल, वन बाउंस सीमा पार आहे तो दर्जा चौकार, दुसरा चौकार पाहायला मिळाला भरतच्या बॅटमधनं. पहिला सत्र समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 24 चेंडू सामना केला आणि तब्बल 46 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या गेल्या आणि तब्बल येणारे 24 चेंडू असतील 47 धावांचं समीकरण ठेवलं गेले वाघेरा संघा पुढापुढ. चोवीस चेंडू सामना फिनिश झाला. 24 चेंडू मध्ये 46 धावा बनवल्या मलंगट टीमनं. शेवटच्या षटकामध्ये विचार केला तर 14 धावा खर्च केल्या गोलंदाज सोनून. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होता सूरजनं 15 धावा खर्च केल्या. त्याचनंतर प्रवीणनं 10 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटक फेकलं होतं पिंटूनं. 2 विकेट आणि 7 धावा खर्च केल्या. पिंटूनं चांगला कमबॅक केला होता, मात्र शेवटच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गोलंदाज सोनून. येणारे 24 चेंडू 47 धावींची गरज असणाऱ्या वाघेरा टीमला. तर मी विनंती करतोय मलंगट टीम जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेच क्षेत्ररक्षणामध्ये उतरायचं आहे बघा. मलंगट टीमला विनंती करतोय. तर नाणेफेकी केली जाते नेक्स्ट सामन्याची. जय वाघोबा धामणी जयवंत संघ पाहू शकाल, त्यांच्या विरोधात संघ पाहू शकाल भास्कर 11 धोदाणी संघाच्या माध्यमातून सामना पाहायला प्रेक्षकांना भेटीला येईल. तर नक्कीच त्यांचा दरम्यान टॉस केला जातोय. बघा आलेल्या मान्यवरांचं देखील स्वागत केले जाते. ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य जयवंतदादा भस्मा, ज्याच्या माध्यमातून सातत्यानं नाईट रजनी पाहायला मिळते. या देखील वर्षी रजनी स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. तर मी विनंती करतोय तर धामणी संघाचा कॅप्टन यायचा बघा. दोदाणी संघाचा कॅप्टन आलाय बघा. मी विनंती करतोय चला मलंगड संघाला विनंती करते लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अवधी असणार आहे तुम्हाला देखील 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं समाप्त करायचे आहेत. मलंगड टीमला देखील सगळ्या टीमला कालावधी असणार बघा. टाइम अलर्ट असणारे भरपूर मोठी स्पर्धा पाहतोय. जय वागेश्वर 11 क्रिकेट संघ खैरवाडीच्या माध्यमातून पहिल्या दिवसाचा जर विचार केला, पहिल्या दिवसामध्ये 6 स्टार भेकरा संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आराध्या 11 रानसई संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला. तर कालचा दिवस गाजवला आईगावी देवी रानसई संघानं, रोहितच्या संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला. तर आजच्या दिवसामधनं कोण जाय सुपर 4 मध्ये ते देखील पाहणं खूप गरजेचं असणाऱ्या शेवटच्या क्षणाला नक्कीच पाहायला मजा येईल कोण जाईल आजच्या दिवसामध्ये. तर सलामीची जोडी रवाना होते. संतोष आणि प्रवीण अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्या वाघेरा संघाच्या माध्यमातून. विचार केला येणारे 24 चेंडू असतील, धावा बनवायचे वाघेरा टीमला तब्बल 47. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा सांगतोय. लेग बिफोर आउट असणार आहे बघा. हाईट फॅक्टर आणि रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला रेव्ह्यू घेण्यात 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचे नियम. आयवा कॅचसाठी देखील सुवर्ण संधी असणार बघा. आयवा कॅचसाठी बबन पारदीच्या माध्यमातून कूलर असणार प्रेक्षकांसाठी. जर कोणी आयवा कॅच घेईल त्याचं नाव लकी ड्रॉ मध्ये घेतले जाईल आणि लकी ड्रॉ केला जाईल, त्याचं नाव निघेल त्या मात्र प्रेक्षकाला बबन पारदीच्या माध्यमातून कूलर देण्यात येईल. तिसरा सामना रंगतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या. पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला, पहिल्या सत्रामध्ये तब्बल 24 चेंडू मलंगट टीमनं चांगली फटकेबाजी दाखवली. विचार केला आकाशच्या बॅटमध्ये 3 षटकार देखील पाहिले. त्याचनंतर भरतच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिले. चांगली फटकेबाजी दाखवली. एक सन्मानकारक स्कोर उभा केला मी म्हणजे नक्कीच 4 षटकामध्ये येणारे
येणारे 4 षटकं असतील 47 धावा बनवायचे वाघेरा टीमला. चला जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये, वेळ घ्यायचा नाहीये. मलंग टीमला वारंवार विनंती करतोय, तुम्हाला टाइम अलर्ट असणार आहे बघा. पहिल्या गोलंदाज पॉवर प्ले षटक घेऊन आलाय मलंग टीम कडनं. शंकरला पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती एक दाकड फलंदाज, चांगली सलामीची जोडी मैदानामध्ये पाहू शकाल. प्रवीण आणि संतोष आणि प्रवीण अशी जोडी पाहू शकाल. ऑन स्ट्राईक वरती प्रवीणला पाहू शकाल, नॉन स्ट्राईक वरती संतोषला पाहू शकाल. दोघी चांगले खेळाडू आहे. विचार केला चांगली फलंदाज ज्याच्या माध्यमात सातत्याने या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहिले जाते. पहिलाच गोलंदाज पुलटो चेंडू होता आणि ते पंचांचा इशारा आलाय. एस अतिरिक्त धाव मिळेल. लेग साईडच्या दिशेने चेंडू फेकला गेला होता. भरपूर स्टंपच्या बारून चेंडू फेकला गेला. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावपलकावरती धावांचा श्री गणेशा झाला गेला. एका धावेने संघाचं खातं ओपन केलं. बोनसच्या स्वरूपात धावपलकावरती धाव लागली गेले वाघेरा संघाची. पॉवर प्ले षटकामध्ये कमीत कमी 12-13 धावा येणं खूप मदत असतील वाघेरा टीमला. फुलटॉ चेंडू इथे संधी गमावणार नाहीये. कमालीचा फटका येतोय मिड विकेट रिजन मध्ये. दमदार षटकार, जबरदस्त फटका आणि ती पहिल्या चेंडू ते आक्रमण रूप धारण केलंय. स्वागत केलंय शंकर या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडू ते तडाखा पाहायला मिळाला मिड विकेट रिजन मध्ये. खेचलाय जबरदस्त फटका. 6 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडू आव्हान तर त्याच नंतर समाचार केला फुलटॉस चेंडूवरती संधी गमावली नाहीये. पुरेपूर फायदा घेतला प्रवीण या फलंदाजानं. कमालीचा फटका पाहायला मिळाला. 7 धावा धावपलकावरती. दुसरा चेंडू आगली पेशकश पाहायला मिळते. मिनी हेलिकॉप्टर उडवला गेलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक असणार तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली गेले. एका सिंगलने धावपलकावरती धावा पाहू शकाल. तब्बल 2 चेंडू सामना फिनिश झाला. 8 धावा धावपलकावरती. जबरदस्त फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती. काय समाचार घेतला फुलटॉस चेंडू. ताकदीचा वापर करता आला आणि पुरेपूर 6 धावा मिळाल्या प्रवीण या फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाले. संतोषला ऑन स्ट्राईक वरती आणले. संतोष देखील चांगला एकदाकड फलंदाज असणार आहे बघा. दोन चेंडू 8 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुरेपूर फायदा घेतलाय. लॉंग लेगच्या वरतून खेचलाय. तडाखा पाहायला मिळाला संतोषच्या बॅटमधनं बघा. स्ट्राईक मिळाली प्रवीणला. प्रवीणला देखील फुलटॉस चेंडू मिळाला. प्रवीण देखील षटकार ठोकला. त्याच नंतर संतोषला स्ट्राईक मिळाली आणि काय लॉंग लेग रिजन मधना कमालीचा फटका पाहायला मिळाला. येतोय दुसरा षटकार या षटकामध्ये. विचार केला धावपलकावरती धावा पाहू शकाल. तब्बल 14 धावा. 3 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्या शंकरनं. फार मोठी चुका पाहायला मिळाल्या. वारंवार फुलटॉस चेंडूची फेकी करतोय गोलंदाज शंकर आणि पुरेपूर समाचार घेतोय फुलटॉस चेंडूवरती दोन्ही फलंदाज. प्रवीणच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला. त्याचनंतर स्ट्राईक रोटेट झाली. संतोषच्या बॅटमध्ये देखील पहिला षटकार पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळालाय. आजच्या दिवसामधला तिसरा चालू सामना पाहू शकाल. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 24 चेंडू सामना केला. 24 चेंडू मध्ये 47 धावेचं आव्हान ठेवलं वाघेरा संघाला. पहिल्या षटकामध्ये प्रत्यहल्ला केला जातोय शंकरवरती. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू होता. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये शतरक्षक येईल तोपर्यंत चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या गेल्या. तब्बल धावपलकावरती धावा लागल्या गेल्या. 4 चेंडू सामना केला दोन्ही फलंदाजानं. तब्बल 16 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये शंकर या गोलंदाजानं. 16 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. पहिल्या षटकामध्ये शिरकाव केला वाघेरा टीमनं. विचार केला 47 धावेचं आव्हान ठेवलंय जरूर, मात्र पहिल्या षटकामध्ये समीकरण सोपं केलं गेलंय. 16 धावा खर्च केला शंकर या गोलंदाज. विचार केला वारंवार फुलटॉस चेंडूची सांगता करतोय. लेंथ वरती चेंडू फेकत नाहीये आणि मार बसतोय वारंवार. लोवर फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा गॅप सिलेक्शन मध्ये. पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंस सीमा पार येतोय. स्लॉग स्वीप चा फटका पाहायला मिळतोय. संतोषच्या बॅटमधनं दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. तब्बल धावपलकावरती धावा लागल्या चौकारा सय्यने. तब्बल 20 धावा कंप्लीट झाल्या पहिल्या षटका. अजून अखेरीस एका चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. भरपूर मागणी ठरली गेली. तब्बल पॉवरफुल फलंदाजी दाखवली पॉवर प्ले षटकामध्ये वाघेरा संघाच्या. संतोषचा जर विचार केला 1 षटकार 1 चौकार ज्या सय्यने तब्बल 11 धावेचं योगदान 13 धावेचं योगदान दिले आपल्या संघासाठी. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून. प्रवीणचा जर विचार केला त्याने 2 चेंडू सामना केलाय.
एक षटकार टोकलाय जरूर. नंतर संतोषच्या माध्यमातून पुलटा चेंडू पुन्हा एकदा संधी गमावणार नाहीये. पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मधनं येतोय उत्तुंग षटकार. या विचार केला पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडी गोलंदाजी ठरली गेली शंकरच्या माध्यमातून. तब्बल 26 धावा खर्च केल्या. आजच्या दिवसामधलं महागडं षटक फेकण्याचं काम केलंय मलंग टीमच्या गोलंदाज पाहू शकाल शंकरच्या माध्यमातून. तब्बल 26 धावा खर्च केल्या 6 चेंडूमध्ये आणि तुला जबरदस्त फटकेबाजी पाहायला 2 षटकार 1 चौकार सहीनं चांगलं आपल्या संघासाठी योगदान दिले संतोष या फलंदाजाचा. विचार केला 3 षटकार 1 चौकार आणि 2 धावा खर्च केल्या. 24 धावांची चांगली फटकेबाजी दाखवली. अद्यापर्यंत 5 चेंडूमध्ये संतोष या फलंदाजाने पूर्णपणे सामना खुला केलाय. पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या गोलंदाज शंकरनं. येणारे 18 चेंडू असतील धावफलकाची गरज असताना आता समीकरण असेल 22 धावांचं समीकरण फक्त असणार आहे बघा. येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज असणार आहे बघा. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 26 धावा पहिल्या षटकामध्ये. काय तडाखा पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजाच्या माध्यमात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती पाहू शकाल मलंग टीम कडनं गोलंदाज पाहू शकाल. दुसरं षटक वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन आलं गोलंदाज पाहू शकला आकाश. ज्या आकाशने चांगली फटकेबाजी दाखवली होती तोच आकाश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. ऑन स्ट्राईकवरती प्रवीणच्या बॅटमध्ये जरूर 1 षटकार आलाय. संतोषच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहायला मिळाले. याच दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्लॉगवरचा विचार केला तर स्लॉग सिप पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझन मध्ये 2 धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होते. रनआउटची चान्स तोपर्यंत रिस्की धाव भरपूर होती मात्र 2 धावा तिसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि ते पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तर विचार केला मोरबे गावचे आमच्या विभागामधले एक चांगले समालोचन पिंटू दादा म्हात्रेचं देखील आगमन झालंय. पिंटू दादाला विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती खैरवाडची मोठी स्पर्धा पाहतोय यंदाच्या वर्षी 2024 पर्वामधले. तर पिंटू म्हात्रेला विनंती करतोय पिंटू दादा म्हात्रे आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. त्यांच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांना समालोचन ऐकायला जरूर मिळेल. पहिल्या चेंडूवरती 3 धावा चोरून काढल्या गेल्या. विचार केला धावफलकावरती 29 धावा. येणारे 17 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत 1 धाव सहजरीतीने कंप्लीट. 2 धावीचा प्रयत्न तोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न देखील असणार. चांगली रनिंग पाहायला मिळते खेळपट्टीवरती दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. अद्यापर्यंत एकही खेळाडूला बाद करण्यात यश आले नाही मलंग टीमच्या गोलंदाजाला. विचार केला पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या शंकर या गोल 7 चेंडू फेकले गेले होते. तब्बल 26 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये. आणि दुसऱ्या षटकामध्ये विचार केला गोलंदाज विजयाला पाहू शकाल. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकत असताना 1 सिंगल आले. 3 चेंडू सामना फिनिश झालाय. 3 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या अद्यापर्यंत. यस थर्ड अंपायरचे काम पाहण्यासाठी मी विनंती करतोय अशोक खैर. तर सुरेश खैरला मी विनंती करतोय तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी जायचंय मैदानामध्ये. पिंटू दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. त्यांचं देखील समालोचन पाहायला मिळेल. नक्कीच प्रेक्षकांना पाहायला ऐकायला मिळेल. चांगलं समालोचन ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मोरबे गावचा चांगला समालोचन. 7 धावा खर्च केल्या. स्लॉग विश स्वीप कप मालीचा फटका लॉंग लेग वरना. पुन्हा एकदा 4था षटकार आलाय संतोषच्या बॅटमधनं. कमालीची फटकेबाजी पाहू शकाल. चौपेर फटकेबाजी कशी असावी ते दाखवून देत असताना संतोषच्या बॅटमधनं पाहायला मिळतंय. या षटकारात सहीने धावफलकावरती धावा पाहू शकाल तब्बल 39. पूर्णपणे सामना खुला केलाय. येणारे 14 चेंडू 8 धावांची गरज. याच नंतर सामना होईल जय वाघोबा धामणी आणि भास्कर 11 धोदाणी संघ. दोन्ही संघ तयारीत राहिले. नाणेफेकी जिंकली गेली. भास्कर 11 धोदाणी संघ डिसिशन. जबरदस्त फटका स्विच इट करण्याचा प्रयत्न. स्विच इट सक्सेसफुल.
अप्रतिम दर्जार फटका, आजच्या दिवसामधला दर्जार फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना. विचार केला 5 षटकार टोकले या फलंदाजानं. वैयक्तिक खेळी पाहू शकाल. विचार केला तर अद्यापर्यंत 8 चेंडू सामना केलाय फलंदाजानं. 9 चेंडू सामना, 5 षटकार ठोकले गेले संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कमालीची फटकेबाजी पाहू शकाल. येणारे 13 चेंडू 2 धावेची गरज वाघेरा टीमला. अद्यापर्यंत एकही खेळाडूला यश आलं नाही. कमालीचा फटका बघा, काय फटका पाहू शकाल. 6 षटकार ठोकले. विचार केला सामना फिनिश केलाय 2 षटकर राखून. वाघेरा टीम अभिनंदन. हार्ड लक मलंगट टीम. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. विचार केला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने तब्बल 6 षटकार टोकले जवळपास. काय फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली संतोषच्या माध्यमातून. तर मी विनंती करतोय, या सामन्याचा हिरो ठरला गेलाय. तब्बल 9 चेंडू सामना केलाय. ज्याने एकट्याने तब्बल 9 चेंडू मध्ये 39 धावा बनवल्या आणि तब्बल नॉट आउट राहिला गेला. पहिली जोडी देखील आउट झाली नाही मलंगट टीमला. या सामन्याचा हिरो ठरला गेलाय. तिसऱ्या सामन्याचा हिरो विचार केला ज्याने तब्बल 9 चेंडू सामना केला. 6 षटकार पाहिले गेले ज्याच्या माध्यमातून. तो नो डाऊट संतोष आपला यायचा आहे. मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी घेण्यासाठी यायचं बघा. तर नेक्स्ट समालोचन करतील द वॉइस ऑफ भेकरा स्वप्नील आवालेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. तर सुनील गुटे मंडप डेकोरेशन ऑपरेटरचे बघा असेल कुठं तर या. वारंवार विनंती करतोय, थोडासा अडथळा निर्माण येतोय समालोचन कक्ष करताना. थोडासा तुमचं साऊंड सर्व्हिस बघायचं बघा. सुनील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. तर अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. संतोष निरगुडाच्या माध्यमातून फलंदाजी जोरवरती मात्र सामना जिंकला गेला. या सामनावीराची ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो पिंटूदादा म्हात्रे यांना. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र ही ट्रॉफी त्याला संपादित करायचे. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि वाघेरे संघाने मात्र विजय संपादित केलाय आणि पुढील मॅचसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र सामना रंगला जाईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत साईनाथ दोधाणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय वाघोबा धामणी.